ओबीसी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो, सर्वांनी बोला ओबीसी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो, एकच पर्व ओबीसी सर्व. एल्गार सभेचे अध्यक्ष दशरथजी पाटील, प्रकाश शेंडके, टी.पी. मुंडे, राजारामजी साळवी, जगन्नाथराव पाटील साहेब, सुरेश टावरे साहेब, रुपेश म्हात्रे, विश्वनाथराव पाटील, महेश चौगुले, राजारामजी पाटील, दौलत शितोळे, प्रकाश पाटील, दयानंद चोरगे, भरत निचिते, शितोळे, अनेक जे आहेत आमचे सन्माननीय नेते इथे बसलेले आहेत. माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, एक तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ओबीसीची ही लढाई ही मी गेली 35 वर्ष लढतो आहे. मी काही स्वतः आरक्षण घेतलेलं नाही, मुलांनी माझ्या आरक्षण घेतलेलं नाही, यापुढे सुद्धा मला काही आरक्षणाची गरज लागेल माझ्या कुटुंबियांना अजिबात नाही. पण मग आज कोट्यावधी लोक जे आहेत आज मागासलेले आहेत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ते आरक्षण आता कुठे थोडंसं मिळायला लागल्याबरोबर ताबडतोब त्याच्यामध्ये वाटेकरी निर्माण होत आहेत. त्यामुळे आम्हाला या सभा घ्याव्या लागतात, बोलावं लागतं. आज इथे आगरी, कोळी, कुणबी समाजाचे लोक, त्यांचे नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही मिटिंग घेतो. गेले 2 दिवस घशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करायचं, पण यांचा आग्रह हे आलं पाहिजे. आपण सगळे शूर आहात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आगरी, कोळी समाजाचे, कुणबी समाजाचे फार मोठे उपकार आपल्या सगळ्यांवर आहेत. शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये देण्यात आली, हे आपल्याला लक्षात घ्या. सगळ्यात मोठा शेतकरी संप 1932 ते 1939 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळ कायदा निर्माण करणारे आगरी कोळी समाजच होता. किरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी कोळी लोक होते. स्वातंत्र्यानंतर लोकनेते दिवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली सिडकोच्या न्याय भूसंपादन विरोधात ज्यास येथे 5 हुतात्म्याचं बलिदान दिलं. आपण सगळे होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आगरी कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या आणि भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पेशव्यांनीही आगरी कोळी बांधवांमधील धैर्य, काटकपणा आणि प्राणपणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमेमध्ये त्यांना सामावून घेतलं. शिवाजी महाराजांनी जावळीच्या मुगऱ्याचा पाडाव केल्यानंतर कल्याण भिवंडी पादाक्रांत केली. त्यानंतर पोर्तुगीज कारागिरांच्या साथीला आगरी कोळी बांधवांना देत जहाज बांधणी सुरू केली. मुरुड जंजिरा मोहिमेत 1675 मध्ये कोलाब्याचे लायजी पाटील यांनी किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्याची अशक्यप्राय कामगिरी केली. ते आपल्यातलेच होते. लायजी पाटलांच्या पराक्रमाची दखल छत्रपतींनी घेतली, सन्मान केला आणि पालखी नावाचं गलबत त्यांना भेट दिलं. 1739 मध्ये द्रोणागिरीच्या मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी आगरी कोळी भूमिपुत्रांची मोठ बांधली आणि 800 सैनिकांची कुमक उरण करंजा बेटावर तैनात केली. इंग्रजांचा विचार होता तिथे हल्ला करण्याचा, पण आगरी बांधवांच्या शौर्याची माहिती मिळाल्यानंतर
इंग्रजांनी तो विचार सोडून दिला. पेशव्याच्या काळात वसईला चिमाजी अप्पांना आन ठाकूर आणि मान ठाकूर यांनीच मदत केली. बोळींच्या धवराजी पाटील यांनी वसईच्या मोहिमेत भाग घेतला. अंजूरच्या गंगाजी नाईक अंजूरकर यांनी पेशव्यांच्या सैन्याला मदत केली. पेशवा रघुनाथ पेशवा अटकेपार झेंडा रोवला. या मोहिमेत मध्ये सुद्धा आगरी कोळी सगळे जे आहेत सामील झाले. शूर समाज आया, लढवय्या आहे. मला या ठिकाणी जरूर आठवण येते ही जी लढाई सुरू झाली, ॲडव्होकेट जनार्दन पाटील साहेब यांचं फार मोठं योगदान जे आहे मंडल आयोगाच्या या लढाईमध्ये होतं. त्यांची मला आज विशेष आठवण येते. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या. 2 वेळा कायदे केले, छगन भुजबळने हात वरती करून पाठिंबा दिला, वेगळं आरक्षण द्या. आमचा विरोध झुंडशाहीला आहे, दादागिरीला आहे, जाळपोळ करणाऱ्यांना आहे. या राज्यामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण करणाऱ्याच्या विरुद्ध आम्ही आहोत. आमदाराची घरं जाळण्यात आली, त्यांना आमचा विरोध आहे. एक लक्षात घ्या, आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आमच्या दलित समाजाला 75 वर्ष आरक्षण मिळालेलं आहे. SP झाले, कलेक्टर झाले, डॉक्टर, इंजिनियर झाले, पण आजही झोपडपट्ट्यांमध्ये आज आमचा दलित समाज राहतो आहे. हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, मागास असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे. म्हणून आपल्याला मला विनंती करायची आहे, फार मोठ्या अडचणीमध्ये आता आपण सापडायला लागलो. एकीकडे ते बाळासाहेब सराटे मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस लावून बसलेत. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे जे ओबीसी त्यांना आरक्षण दिलं ते गैरकानूनी आहे, बेकायदेशीर आहे, म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा. आणि दुसरीकडे इकडे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून अट्टाहास चालला. म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस, आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे. काय धंदा आहे, काय चाललाय? आपण सगळ्यांनी शांत राहणार का? काय करायचं? अहो 374 जाती आहे, अलुतेदार बलुतेदार लहान लहान समाज त्याच्यामध्ये आहे. त्या सगळ्यांचं तुम्ही काढून घेणार आणि तुम्ही कुणबी या नावाखाली जे अगोदरचे कुणबी आम्हाला मान्य आहे, पण आता कुणबी म्हणून सर्रास न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरतायत आणि धनाधन 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 खोटे जे आहेत दाखले दिले जात आहेत. मराठा समाजाला द्या ना तुम्ही, मराठा समाज सुद्धा गरीब आहे. पण एक लक्षात ठेवा, ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे, मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे. सारथी मार्फत 46,000 विद्यार्थ्यांना 172 कोटी रुपये वितरित करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये मंजूर केले. EWSचे आरक्षण जे दिलं मोदी साहेबांनी त्या 10% सुद्धा 85% जे आहेत मराठा समाजाचे लोक आहेत. लोकसेवा आयोगाने आता 650 नियुक्त्या दिल्या, त्याच्यामध्ये 85-90% मराठा समाजाचे लोक. छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 10,554 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत.
मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे अजून ओबीसीला 1000 कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत ओबीसी महामंडळांना. इथे आपण पाहतोय 10,500 कोटी रुपये मिळाले. वसतिगृह त्यांना मिळाले, 1 रुपया भावाने त्यांना जागा दिल्या जात आहेत. 1850 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आम्हाला एक महाज्योतीला जागा देण्यासाठी सांगतात 28 कोटी रुपये भरा आणि मग महाज्योतीचं कार्यालय तिकडे सुरू करा. हा भेदभाव जो आहे हे आम्हाला मंजूर नाही. धनगर समाजाला सुद्धा 1000 कोटीच्या योजना तुम्ही सांगितल्या, अजून मिळाल्या नाही. द्या तुम्ही त्यांना. अण्णासाहेब पाटील महामंडळा 1000 कोटी आहेत. ओबीसी महामंडळाचं भागभांडवल 150 कोटी आहेत. वसंतराव नाईक महामंडळ 100 कोटी भांडवल. वाढवा ना त्यांना. तुम्ही त्यांना द्या, आम्हाला सुद्धा द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे, हा गायकवाड रिपोर्ट जो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला, त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं की लोकसेवा आयोगामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये ए ग्रेडमध्ये 33% मराठा आहेत, बी ग्रेडमध्ये 29% आहे, सी ग्रेडमध्ये 38% आहे, डी ग्रेडमध्ये 36% केवळ मराठा समाजाला आहे. पुढचं टेबल त्यांचं असं आहे की जे आय कलेक्टर आहेत, IPS आहेत, 16% मराठा IAS आहेत, 28% IPS मराठा आहेत, 18% IF मराठा आहेत. मंत्रालयामध्ये सुद्धा 54% मराठा समाजाचे आहेत. आम्हाला 27% आरक्षण आहे, पण आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त 9.5% आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे. आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भरा आणि मग इतरांना नोकऱ्या द्या. अगोदर आमचं आरक्षण भरा, यासाठी आमचा लढा आहे. अरे लहान लहान समाज आहे, त्याच्यामध्ये विमुक्त जाती आहेत. 27% ते जरांगे सांगतात छगन भुजबळ एकटा खातोय काय काय ते काय लाडू पेढा काय खायला, हा एकटा खातोय. तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी, खा तिकडे. विमुक्त जाती 3% त्याच्यामध्ये आहे, 27% मध्ये बेरड, कैकाडी, पारधी, भामटा, रामोशी 14 जाती आहे. त्याच्यानंतर भटका, गोसावी, बेलदार, मराठी 37 जाती आहेत, 38% त्यांना दिले. धनगर समाज आणि तत्सम जातींना 3.5%, वंजारी समाजाला 2%, गोवारी समाजाला 2% आणि आता राहिलं 17%. 334 जाती त्याच्यामध्ये आहे. हे जर सगळे आले खोटं कुणबी घेऊन इथे, एक लक्षात ठेवा, हे ब्रॅकेट जे आहेत ना ते सुद्धा तोडले जाते. आणि हे आरक्षण त्यांना जे मिळणार आहे मराठा समाजाला कुणबी म्हणून, त्याच्या पुढे ते राजकीय आरक्षण सुद्धा आहे. तुमचा आमचा एक सुद्धा सरपंच सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. धनगर समाज आणि या सगळ्यांनी लक्षात ठेवावं, कारण आपला जो आहे आपल्याला दिशाभूल करण्यात येते आहे की त्यांना त्रास, आणि सगळ्यांना त्रास आहे तो. धनगर समाजाला आहे, वंजारी समाजाला आहे, NTला आहे, सगळ्यांना आहे तो त्रास. जिल्हा परिषद सोडा, ग्रामपंचायत आपल्या ताब्यात येणार नाही. आणि हा जरंगे आमची लायकी काढतो, काही बोलतो. तो मला बोलतो तो येवल्याचा काय एडपाट आहे म्हणतो, येवल्याचा एडपाट. काय सांगायचं याला. एक म्हण आहे, आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला. म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला. काही बोलतोय.
अरे आमची लायकी तू काय पाहतोस? माझ्याकडे जो MPSCचा जो रिपोर्ट आहे, ओपन मध्ये 106 मार्काला कट ऑफ आहे. ओबीसीचा कट ऑफ 106.5 ला आहे. ओबीसी 0.5 ने पुढे आहोत. VJNT मध्ये सुद्धा 106.5 आहे. धनगर समाज सुद्धा 106.5 आहे. वंजारी सुद्धा तसेच आहे. आमची लायकी नाही, तुम्ही आमची लायकी काढता. आमची मुलं हुशार आहेत, त्यामुळं त्यांना हे सगळं मिळत आहे. ओपन मध्ये सुद्धा जे आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा जास्त ओबीसीची जी मुलं जी आहेत हुशार आहेत. पण आजकाल काय चाललंय? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, जय शिवाजी जय भवानी म्हणायचं. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, आणि आमच्यावर हल्ले करायचे. अरे छत्रपती शिवाजी महाराज जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाही. छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो, लक्षात ठेवा. आणि ते मावळे आम्ही लोक आहोत. मावळ्यांचं सैन्य लढलं असं छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात आहे. त्याच्यामध्ये सगळे होते ना. मराठा होते, तसे रामोशी होते, आगरी होते, कोळी होते, सोनकोळी, मुस्लिम, बेरड, महार, मांग, माळी. स्वराज्याचा हेरगिरी प्रमुख बहिर्जी नाईक, रामोशी समाज. आरमाराचे पहिले प्रमुख कान्होजी आंग्रे. मुघलांच्या ताब्यात रायगड असताना चाल करून जाणारा सर्जेराव मांग मातंग समाज. व्यवसायाने न्हावी असलेला शिवा काशीद. जंजिऱ्याच्या लढाईमध्ये महाराजांना साथ देणारा लालजी पाटील कोळी. मुस्लिम तर कितीतरी होते. सिद्दी अंबर वहाब, नूरखान बेग, सिद्दी इब्राहिम, सिद्दी लाल, मदारी मेहतर, काजी हैदर, दाऊद खान, इब्राहिम खान. आणि ज्यांनी शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र लिहिलं तो चित्रकार मीर मोहम्मद. मुसलमानांनी सुद्धा छत्रपतींना साथ दिली. आमचं म्हणणं एवढंच आहे, मगाशी सांगितलं, जे सारथीला दिलं ते महाज्योतीला द्या. ओबीसीचा रिक्त पदाचा अनुशेष भरा. आणि ते जे म्हणतात ना की आम्ही 6 कोटी आहोत, कुठून आणले रे 6 कोटी? अरे 54% तर ओबीसी आहेत. बिहारमध्ये 63% निघाले. 54% आम्ही आहोत. 20% दलित आणि आदिवासी, 74% तेच झाले. 3% तर ब्राह्मण समजा, 74 आणि 3 77% तर हेच झाले. त्याच्यानंतर आणखीन जैन आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. कुठून आणा तुमचे 6 कोटी? अरे केवळ 54% म्हटलं तर 7.5 कोटी लोक जे आहेत ते ओबीसी आहेत. दलित आदिवासी 20%, म्हणजे जवळजवळ 2-2.5 कोटी ते आहेत. आणि मग आणखीन मग इतर आहेत. पण काही आपलं बोलायचं, काही सांगायचं, काय चाललं हे समजत नाही. तिकडे बाळासाहेब सराडे तुम्हाला सांगितलं, इकडे मागासवर्ग आयोगामध्ये गडबड सुरू. एकेकानं राजीनामा दिले. कोण काय सांगतं, कोण काय सांगतं. अरे तुम्ही द्या त्यांना, मराठा समाजाला आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या. आणि मागच्या 2 महिन्यामध्ये जेवढे कुणबी म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतली ना, त्यांना त्या मराठा आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना टाका. आमच्यातून त्यांना बाहेर काढा. द्या त्यांना आरक्षण, आम्ही कुठे नाही म्हणतो. पण मग जे खोटे सर्टिफिकेट घेतलेत त्यांना बाजूला काढा. त्यामध्ये जे आहेत
विधानसभा सुरू होते. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं 80 पोलीस महिला पोलीस जखमी करण्यात आल्या. त्याच्यानंतर मग लाठी हल्ला झाला. सुरुवातीला असे बाहेर आलं असतं तर त्याला ह्या जरंगेला एवढी जी आहे सहानुभूती मिळाली नसते. आणि आज दादागिरी एवढी वाढली आहे. गावबंदी, याला गावबंदी, त्याला गावबंदी, त्याला गावबंदी. संविधानाचं कलम 19 सांगताय की कुणालाही तुम्हाला गावबंदी करता येणार नाही. प्रचार करता येईल, जाता येईल, राहता येईल, घर बांधता येईल, नोकरी करता येईल. आणि असं कोणी हातात घेतला कायदा तर 1 महिन्याची सजा. पण आम्हाला गावबंदी. आणि काही लोकांना तर घनसावंगीमध्ये बोर्ड लागले, सगळ्यांना गावबंदी. आणि रोहित पवार याचं स्वागत. आणि रोहित पवारची तिथे मीटिंग होते आणि त्याच्यामध्ये कोणी काय बोललं तर दुसऱ्या दिवशी तो मुलगा जो आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. म्हणजे गावबंदी फक्त बाकी सगळ्यांना, विशिष्ट लोकांना गावबंदी नाही. मराठा समाजाला मला सांगायचं आहे, आमची एक शिवकन्या तेजस्विनी ताई चव्हाण निघाल्या. त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या, कुणबी म्हणून आरक्षण नको. पण आज अनेकांची भाषणं आम्ही ऐकतो. सगळे आमदार सगळे सांगतात शांतता भंग करू नका. काय आम्ही शांतता भंग केला का? आम्ही एक दगड मारला? कोणाची जाळपोळ केली? मरता मरता वाचली बायका पोरं. पेट्रोल बॉम्ब त्यांच्यावर टाकण्यात आले. धडाधड आगी लागलं. आपल्या सगळ्यांनी ते पाहिलं. मी आता परत त्याचा मी उल्लेख करू इच्छित नाही. लोक घाबरले आणि सगळे बोलतात की असं करा तसं करा, शांतता बिघडून. त्या सगळ्यांना मला सांगायचं, लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जा आणि त्या जरंगेला सांगा, बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, जाळपोळ करणं चूक आहे. जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला, पिस्तूल बाळगणाऱ्याला त्याच्याबरोबर दोस्ती करणं चूक आहे. पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे. आणि जर गुन्हेगारांना पकडलं तर गुन्हे मागे घ्या, दबाव टाकणं चूक आहे. गावबंदी करणं चूक आहे. अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे. सरसकट कुणबी समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे. जा ना त्यांना सांगा. त्याऐवजी ते मलाच सांगतायत. हे आज काय चाललंय माझ्याकडे? सरळ कुणबी कुणबी कुणबी, सगळे 100% कुणबी. सुतार पण कुणबी, लोहार पण कुणबी, मराठा पण कुणबी, ब्राह्मण पण कुणबी. खोटी सर्टिफिकेट दिली जातात. हे सगळे माझ्याकडे हे आहे. गावबंदी केली जात आहे. सरपंचाला तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये म्हणाले असं काही झालंच नाही. ते बच्चू कडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात. अरे या शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काळं फासलं आणि तिला गावबंदी केली. त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओज व्हायरल केला की होय मला गावबंदी केली, मला शिव्या देण्यात आल्या. तुम्ही मला खोटं समजता? मी सांगितलं की नाही, निर्मळ पिंपरीमध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जीवघेणा हल्ला झाला. तिथले ते म्हणतात की असं झालं नाही. अरे बघा ना, हे असंच झालेलं आहे. हुशार खोटं बोलतात. मला खोटं बोलण्याची सवय नाही. वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाहीत. टीव्हीवर बातम्या आल्या खोटं बोलू शकत नाहीत. स्वतः ते लोक बोलतात खोटं बोलणं शक्य नाही. रोज आम्हाला शिव्या घालतात. रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाडगंच आमच्याकडे रोज शिव्या. दादागिरी, एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मीटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना परिषदेने, जिल्हा परिषदेने सुट्टीच जाहीर करून टाकली सगळ्यांना. अरे वा, पंतप्रधानांची मीटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मीटिंग असली तर सुट्टी. काय चाललेलं आहे? हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की
ही लोकशाही नाही, ही फक्त दादागिरी आहे. आणि का, कशासाठी? गुन्हेगारांना पकडलं तर हा सांगतोय सोडा त्यांना, आमची लेकरं बाळ आहे. वा रे वा, लेकरं बाळ पिस्तूल घेऊन फिरून राहिले, लेकरं बाळ गोळ्या झाडून राहिले. काय लेकरं बाळ चाललंय? आम्ही हे करू ते करू. झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत, ते यासाठी आहोत. पुन्हा मला सांगायचं आहे की जातगणना करा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. कळेल कोण किती आहे. तो आम्ही कमी आहे तर कमी घेऊ, पण जेव्हा आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, फंड्स मिळाले पाहिजेत. आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू, दादागिरी सुरू. आरक्षण मिळू द्या, भुजबळाचा कार्यक्रमच करतो. तरंगे मी त्याचा कार्यक्रम करतो, सगळे तोच म्हणतो. आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू. आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडू शकतो, जरंगे म्हणतोय. वा रे वा, काय दादागिरी आहे. माझा कार्यक्रम करतो, मला बघतो. 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या, बघा काय होत आहे. आमंत्रण दिलं जात आहे. वा रे वा जरंगे, काय तुझी हिंमत. काय बघणार आहे तुम्हाला? अरे तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या, त्या सांभाळ. मला धमकी, आणखीन काय? गोळ्या मारणार, अमुक करणार, फायरिंग करणार. वाह, काय रे, काय दादागिरी तुझी? ओपन दादागिरी करतोय. हे अजिबात सहन केलं जाणार नाही. मला तुम्हाला सांगायचं आहे, हिम्मत रखो जीतने की, क्योंकि किस्मत बदले न बदले मगर वक्त जरूर बदलता है, ध्यान में रखो. तुम्ही आम्हाला धमकी देतायत, मारण्याची धमकी देतायत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही. आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही अशांतता निर्माण करता आहात. सरकारला मला सांगायचं आहे, अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पाठीवर. जरंगे. महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे व्हाईसरॉय भेटायला, त्यांनी उपोषण केल्यानंतर, त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत, त्याच्या पाया पडतात, त्याला विनंती करतात, डोक्यावर चढवतात. काय नाटक आहे? ही लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे ही? सरकारला कोणी धमकी देतो, आम्हाला धमकी देतोय, पोलिसांना मारहाण करतो आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत. मग यासाठी काय करावं? तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ही ताकद गोळा करावी लागेल. आपले पक्ष बाजूला ठेवा, आपले कुठले समाज आहेत बाजूला ठेवा. सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्रित या. याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं, त्याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं, हे सोडून द्या. ओबीसी सर्व एक आहेत हे दाखवून द्या. आज सगळे लोक त्याला सलाम करायला जातात, पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला एकच सांगतो, खुदी को कर इतना बुलंद. स्वतःला एवढं मोठं करूया आपण सगळ्यांनी. खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. तुम्ही स्वतःला, आपण ओबीसीने एवढं मोठं आपण एकमेकाला केलं पाहिजे, ताकद दाखवली पाहिजे.
की सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, निवडणुका येत आहेत, पण जे जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांना सगळ्यांना ध्यानात ठेवा. माझा कार्यक्रम कोण करेल की नाही हा भाग वेगळा, मी तर घाबरत नाही, मी अजिबात घाबरत नाही. जाको राखे साहिया मारे सके नहीं कोई, बाल न बाका करी सके जो जग भाई रोई. मैं डरता नहीं, मैं नहीं डरता. पण एक लक्षात ठेवा, जे जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहू नका, एवढं मग तर नक्कीच करा. मी अधिक न बोलता, आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतली दशरथ पाटलांपासून सगळ्यांनी, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि यापुढे सुद्धा या मीटिंग आपण चालू ठेवल्या पाहिजेत. माझी वाट पाहू नका, ज्याला जमेल तिथे 1000, 500, 2000 ठिकठिकाणी जे आहेत साखळी उपोषण सुरू करा, ठिकठिकाणी लहान लहान मोर्चे करा, कॅन्डल मोर्चे करा, गावागावातून प्रचार प्रसार करा, जनजागरण करा, ओबीसीला जागा करा आणि लढाईला तयार करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.